नमस्कार, ज्योती हेल्दी मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण आलू लच्छा नमकीन बनवणार आहे। नवरात्र असो की एकादशी असो कोणत्याही उपवासाला चालणारा पदार्थ आहे। मी तुम्हाला हॉटेल सारखी सर्व खास टिप्स सांगणार आहे। तर आलू लच्छा बनणार तुमचा जबरदस्त। तुमचा आलू लच्छा लाल पण पडणार नाही आणि आलू लच्छा ऑइली पण बनणार नाही। त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। मी येथे 3 आलू घेतलेले आहे। या आलूचे शिलडीने आपण छिलके काढून घेऊ। आता आलू 3ही शिलून झालेले आहे। आता ही जाड किसणी घेतलेली आहे। या जाड किसणीने आलू आपण किसून घेऊ। असा जाड किस पाडायचा। तुमच्या घरी अशी जाड किसणी नसेल तर ही चिप्सर घ्यायचं आणि चिप्सरने याचे आलूचे चिप्स पाडून घ्यायचे। या चिप्सरने असे चिप्स पाडायचे आणि हे चिप्सर एकत्र आलूचे असे जोडायचे आणि या चिप्सरने असा किस पाडायचा। हे बघा असा छान किस पडल्या जाते। आता 3 आलूचे आपण स्लाइस छान करून घेतलेले आहे। आता हा झाला आपला आलू लच्छा। आता हा आलू लच्छा एका बाउल मध्ये घालू। आता या लच्छ्यात घालायचं पाणी आणि 4 ते 5 पाण्याने हा लच्छा धुवून घेऊ। आणखी यामध्ये दुसरं पाणी घालू आणि लच्छा 4 ते 5 पाण्याने असं छान क्लीन करून घेऊ। कारण 4 ते 5 पाण्याने आलू लच्छा धुतल्याने यामधले स्टार निघून जाते आणि लच्छा साफ होते। म्हणजे तळते वेळेस लच्छा आपला लालसर पडत नाही। आता हा लच्छा छान क्लीन झालेला आहे। आता हा लच्छा आपण सुती कापडावर घालू। आता हा आलू लच्छा या सुती कापडने आपण असा पुसून घेऊ। हा आलू लच्छा तुम्ही पंख्याने सुद्धा सुकून घेऊ शकता। हे बघा आपला आलू लच्छा छान कॉटन कपड्याने पुसला गेलेला आहे। आता हा लच्छा आपण तेलामध्ये फ्राय करू। यामध्ये पाण्याचे प्रमाण अजिबात ठेवायचे नाही। हा लच्छा पूर्ण कोरडा करायचा। इकडे मी तेल गरम करायला ठेवलेले आहे। आता तेल गरम झाले की नाही एक आलूचा स्लाइस घालून बघू। हे बघा आपलं तेल छान गरम झालेलं आहे। आलू स्लाइस आपला वर आलेला आहे। याचा अर्थ की आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आलू लच्छा फ्राय करून घेऊ। तेल मीडियमच गरम करायचे। तेलात आलू लच्छा घातल्याने बबल्स येते। हे बबल्स निघाल्यावरच लच्छा हा पलटून घ्यायचा। आता हा लच्छा आपला गोल्डन झालेला आहे। आता हा लच्छा आपण पेपरवर काढून घेऊ। हा बटर पेपर आहे। हा बटर पेपर आपलं तेल शोषून घेते। अशाच पद्धतीने बाकीचा लच्छा आपण तळून घेऊ। आता याच तेलात थोडे काजू तळून घेऊ। काजू तळून झालेले आहे। आता हे काजू आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ आणि याच तेलामध्ये शेंगदाणे तळून घेऊ। शेंगदाणे आपले तळून झालेले आहे। प्लेट मध्ये काढून घेऊ। आता याच कढईत थोडा कढीपत्ता तळून घेऊ। तुम्हाला कढीपत्ता चालत असेल उपवासाला तर खा, नसेल चालेल तर नका खाऊ। कढीपत्ता तळून झालेला आहे।
आता हा कढीपत्ता प्लेटमध्ये काढून घेऊ। आता आलू लच्छ्यात मसाला घालण्यासाठी मसाला काही तयार करून घेऊ। आता बाउलमध्ये आपण 1 चम्मच सेंधा नमक घालू, 1 चम्मच काली मिर्च पावडर, 1 चम्मच जीरा पावडर, 1 चम्मच लाल मिरची पावडर आणि 2 चम्मच शुगर पावडर। शुगर पावडर घातल्याने आपल्या लच्छ्याला छान हॉटेलसारखी टेस्ट येते। आता हे मसाले मिक्स करून घेऊ। आता हा आलू लच्छा एका वाट्यामध्ये काढून घेऊ। आता या लच्छ्यात तळलेले शेंगदाणे घालू, तळलेला काजू घालू आणि तळलेला गोडनिंबा पत्ता घालू आणि यामध्ये मिक्स केलेले मसाले घालू आणि हे मिक्स करून घेऊ। आता हा फराळी चिवडा बाउलमध्ये काढून घेऊ। आलू लच्छा नमकीन बाउलमध्ये काढलेला आहे। आता यामध्ये थोडे काजू घालू, आता या नमकीनवर हिरवी मिरची ठेवू आणि कढीपत्ता ठेवू। आपला आलू लच्छा नमकीन तयार झालेला आहे। हा नमकीन तुम्ही कोणत्याही उपवासाला खाऊ शकता आणि तुम्ही हवाबंद डब्यात 15 ते 20 दिवस ठेवू शकता। हा फराळी आलू लच्छा नमकीन खाण्यास खूपच क्रिस्पी, क्रंची आणि टेस्टी झालेला आहे। अशाच आता नवरात्रातील येणाऱ्या फराळी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि धन्यवाद।